चांदोबा रामायण 28वा भाग। तारा लक्ष्मणाच्या आड येऊन म्हणाली, लक्ष्मणा, घाईने सुग्रीवाची निंदा करू नकोस, तो रामकार्य विसरलेला नाही। सर्व वानरांनी 15 दिवसांत हजर व्हावे आणि जे येणार नाहीत त्यांना मृत्यूदंड मिळेल, अशी घोषणा सुग्रीवाने आधीच केली आहे। आजच त्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे। बराच काळ कष्ट भोगलेला सुग्रीव आता भोगामध्ये मग्न आहे हे खरेच आहे, परंतु तू त्याला क्षमा करू शकतोस, म्हणूनच तू कोप सोडून दे। तारेच्या शब्दांमुळे लक्ष्मण शांत झाला। ते पाहून सुग्रीवाला थोडे धैर्य आले। तो लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, रामाने माझ्यावर केलेल्या मोहपकाराच्या बदल्यात मी त्यांच्यासाठी काय करू शकणार? रामाबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळे माझ्याकडून थोडा विलंब झाला असेल तर मला क्षमा करावी। या जगात चूक न करणारा कोणीच नसतो ना। त्यावर लक्ष्मण म्हणाला, सुग्रीवा, तुझे सहाय्य आम्हास देवांच्या सहाय्यासारखेच आहे। एकदा चल आणि अत्यंत दुःखात असलेल्या रामाचे सांत्वन कर। त्यांचे दुःख पाहवत नसल्यामुळेच मी संतापलो होतो, मला क्षमा कर। सुग्रीव हनुमानाकडे वळून म्हणाला, सर्व वानरांना बोलावून आणण्यासाठी मी यापूर्वीच दूतांना धाडले आहे। त्यांच्या मागोमाग आता आणखी काही वानरांना पाठवून विविध पर्वतांवर, समुद्रकिनाऱ्यावर आणि वनांमध्ये राहणारे नाना प्रकारचे वानर शीघ्र येतील अशी व्यवस्था कर। त्यांना बोलावण्यासाठी साम, दानादी उपायांचा प्रयोग कर। 10 दिवसांच्या आत न येणाऱ्या वानरांना मृत्यूदंड दिला जाईल, ही माझी आज्ञा आहे। त्याप्रमाणे हनुमानाने अनेक वानरांना अनेक दिशांना धाडले। हळूहळू वानरसेना किष्किंधेत येऊ लागली। काळी माकडे, हिरवी माकडे, पांढरी माकडे आणि भयानक लाल माकडे, सर्व प्रकारची माकडे आली। वानरांनी स्वतःच्या निवासस्थानी मिळणारी फळे आणि सुगंधी फुले सुद्धा आणली। ती त्यांनी सुग्रीवाला भेट म्हणून दिली। आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य प्रारंभ करणाऱ्या सुग्रीवावर लक्ष्मणाची श्रद्धा बसली आणि त्याने सुग्रीवाला आपल्या राहण्याच्या ठिकाणी आमंत्रित केले। सुग्रीव संमत झाला। त्याने आपली पालखी मागवली आणि लक्ष्मणाला त्यात बसण्यास सांगून स्वतःही त्यात बसला व रामाच्या निवासाकडे निघाला। वानरांनी त्याच्यावर श्वेतछत्र धरले, चवऱ्या ढाळल्या, शंखध्वनी केला आणि भेरींचा निनाद केला। वाटेत सर्वत्र स्तोत्रपाठ केले गेले। शेकडो वानर वीर पालखीमागे चालत होते। प्रस्रवण पर्वतावरील गुहेजवळ पालखी उतरली। सुग्रीव लक्ष्मणाचा पालखीतून खाली उतरला, रामाजवळ जाऊन हात उंचावून नमस्कार करून उभा राहिला। उर्वरित सर्व वानर तसेच हात उंचावून नमस्कार करत उभे राहिले। त्यांचे हात रामाला सरोवरातील कमळकळ्यांसारखे दिसले। राम सुग्रीवाजवळ आले। सुग्रीव साष्टांग दंडवत घालत असताना रामाने त्याला उचलून धरले, आलिंगन दिले आणि रीतसर सहाय्य मागितले। त्यावर सुग्रीव म्हणाला, रामा, माझ्या दूतांच्या आवाहनावरून जगाच्या कानाकोपऱ्यातून महापराक्रमी वानर हजारो, लाखो आणि कोटींच्या संख्येने आले आहेत। रावणाचा वध करून सीतेला तुला आणून देण्यास ते समर्थ आहेत। रामाला हे ऐकून आनंद झाला आणि तो म्हणाला, सुग्रीवा, तुझ्यासारख्याच्या सहाय्याने मी रावणाला सहज मारून सीतेला परत मिळवू शकेन। अजूनही किष्किंधेच्या परिसरात धूळ सतत उडतच होती, भूमी कंप पावतच होती, वानर अजूनही येतच होते। तारेचे वडील सुषेण 10,000 कोटी वानरांसह आले। सुग्रीवाचा मामा आणि रुमेचा पिता असलेला तार 1,000 कोटी वानरांसह आला। हनुमानाचे वडील केसरी 21,870 वानरांसह आले। गोलांगुलांचा राजा गवाक्ष 1,000 कोटी वानरांसह आला। धूम्र नावाच्या वीराने 2,000 कोटी अस्वले आणली। याच प्रकारे पवन, नील, गवई, दरीमुख, अश्विनीकुमारांचे पुत्र मैंद आणि द्विविद, गज, जांबुवंत, रमणवंत, गंधमादन, अंगद इत्यादींनी अफाट सैन्य आणले। त्यांना झऱ्यांजवळ आणि टेकड्यांजवळ मुक्काम दिला गेला। सुग्रीवाने ही सर्व वानरसेना रामाच्या स्वाधीन केली आणि त्यांना हवे तसे उपयोगात आणण्यास सांगितले। राम म्हणाला, सुग्रीवा, प्रथम आपल्याला 2 गोष्टी माहीत असायला हव्यात। सीता जिवंत आहे की नाही ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे रावणाचे निवासस्थान कोठे आहे। या 2 बातम्या मिळाल्यानंतर आपण पुढील कर्तव्य ठरवूया। या बातम्या गोळा करण्यास मी आणि लक्ष्मण समर्थ नाही, ते कार्य तुझ्याद्वारेच व्हायला हवे। तेव्हा सुग्रीवाने विनत नावाच्या वानर नायकाला बोलावले आणि सांगितले, तू 1,00,000 वानर घेऊन पूर्व दिशेला जा। रावण कोठे राहतो ते शोध आणि सीतेची स्थिती काय आहे ते जाणून ये। असे सीतेचा शोध घेण्यास जाणाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत परत यावे आणि जे येणार नाहीत त्यांना मृत्यूदंड दिला जाईल, अशी चेतावणी सुग्रीवाने दिली। त्यानंतर त्याने नील, हनुमान, महाबली जांबुवंत, महोत्र, शरारी, शरगुल, गज, गवाक्ष, गवई, ऋषभ, मैंद, द्विविद, विजय, गंधमादन, उल्कामुख, असंग, अंगद आणि इतर काही वानरवीरांना दक्षिण दिशा धुंडाळण्यास सांगितले। त्याने त्यांना दक्षिणेकडील सर्व देशांचे वर्णन केले आणि सांगितले, तुम्ही दक्षिण तीरावर पोहोचल्यावर समुद्रावरून पलीकडे जाण्याचा उपाय शोधा, कारण समुद्रात 100 योजने विस्ताराची लंका आहे। तेच रावणाचे निवासस्थान आहे। सीतेचा तेथे नीट शोध घ्या। समुद्रात आणखी काही पर्वत आहेत, त्या सर्वांवर तुम्ही सीतादेवीचा शोध घ्या।
आणखी जी काही गुप्त ठिकाणे असतील ती सर्व धुंडाळा. जो कोणी 1 महिन्याच्या आत परत येऊन सीतेला पाहिले असे सांगेल त्याला माझ्या समान भोगवैभव प्राप्त होईल. त्याला मी माझ्या प्राणांहून प्रिय मानीन. अशाच प्रकारे सुग्रीवाने पश्चिमेकडे तारेचे वडील सुषेण इत्यादींना 2,00,000 वानर सैन्यासह पाठवले. 1,00,000 वानर वीरांसह शतवली नावाच्या नायकाला उत्तरेकडे पाठवले. इतक्या वानरांना सर्व दिशांना पाठवूनही सुग्रीवाची संपूर्ण आशा हनुमानावरच होती. म्हणूनच तो हनुमानाला म्हणाला, तू भूमीवर, पाण्यात आणि आकाशात संचार करण्यास समर्थ आहेस. तू त्रिलोक जाणणारा आहेस. तुझे वडील वायुदेव यांच्यासारखीच प्रतिभा तुझ्यात आहे. म्हणूनच सीतादेवीचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न तूच करायला हवेस. हे शब्द ऐकताच रामाला समजले की सुग्रीवाचा हनुमानावर किती विश्वास आहे. हनुमानच हे कार्य सिद्धीस नेईल अशी आशा रामाच्या मनातही जागृत झाली. म्हणून त्याने आपल्या नावाचे अंगठी काढली आणि सीतादेवीला ओळख पटण्यासाठी ती हनुमानाकडे दिली. तो हनुमानाला म्हणाला, सीतेने ही अंगठी पाहिली की ती तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि निर्भय होईल. हनुमानाने ती अंगठी मस्तकी धरली, रामाला नमस्कार केला आणि तो निघाला. हनुमाना, माझी सर्व आशा तुझ्यावरच आहे. तुझ्या शक्तीनिशी प्रयत्न करून सीता प्राप्त होईल असे कर, असे रामाने हनुमानाला शेवटचे शब्द म्हटले. हनुमान आपल्या वानर चमूसह निघाला. तसेच सर्व दिशांना वानर समूह रवाना झाले. त्यांना परत येण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली गेली. हा महिनाभर सीतेच्या बातमीची वाट पाहत राम लक्ष्मणासह प्रस्रवण पर्वतावरच राहिला. सुग्रीवाने आपले कर्तव्य पूर्ण केल्यामुळे जणू मोठा भार उतरल्याप्रमाणे त्याला आनंद झाला. सुग्रीवाने वेगवेगळ्या दिशांना पाठवलेल्या वानरांनी सीतेचा अत्यंत श्रद्धेने शोध घेतला. ते दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आणि रात्रीच्या वेळी एखाद्या फळबागेत एकत्र येऊन झोपत. महिना पूर्ण होत आला तसे पूर्वेकडून, पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून वानर परतले आणि त्यांनी सीतेचा पत्ता लागला नसल्याचे सुग्रीवाला सांगितले. आता दक्षिणेकडे गेलेले वानरवीर सीतेचा शोध घेत घेत खूप लांब विंध्य पर्वतापर्यंत पोहोचले. विंध्य पर्वत हा काही साधा पर्वत नाही. त्यावर अनेक शिखरे आणि अनेक गुहा आहेत. त्याच्या परिसरात अनेक नद्या आणि अनेक दुर्गम अरण्ये आहेत. वानरांनी मोठ्या धैर्याने प्रत्येक ठिकाण शोधले. एका ठिकाणी त्यांना एक भयानक राक्षस दिसला. तोच रावण असावा असे समजून अंगदाने त्याला एका फटक्यात रक्त ओकायला लावून ठार केले. त्या परिसरात सीता असेल का याचा त्यांनी शोध घेतला, परंतु त्यांची आशा सफल झाली नाही. शेवटी सर्वजण थकले आणि एका झाडाखाली बसले. अंगद इतरांना म्हणाला, सीतेसाठी आपण घेतलेले कष्ट अजूनपर्यंत सफल झाले नाहीत. अनेक दिवस उलटून गेले आहेत. सुग्रीव कठोर शिक्षा करणारा माणूस आहे. म्हणूनच आपण अधिक कंबर कसून शोध घेतला पाहिजे. झोप सुद्धा सोडली पाहिजे. गंधमादनानेही अंगदाच्या विचाराला दुजोरा दिला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या आवाजात तो म्हणाला, सुग्रीवाच्या आज्ञेनुसार सर्वांनी समस्त वने, पर्वत, गुहा आणि बिळांमध्ये सीतेचा शोध घ्या. लगेच सर्व वानर उठले आणि विंध्य अरण्ये सीतामातेसाठी धुंडाळू लागले. त्यांनी तो सर्व पर्वत धुंडाळेपर्यंत 1 महिन्याची मुदत संपली होती. चांदोबा रामायण 28वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.